परमपूज्य महात्मा गांधी व देशाचे लाल बहादूर शास्त्री या दोघांच्याही जयंतीनिमित्त मी पहिल्यांदा वंदन करते। त्याचप्रमाणे शाहू फुले आंबेडकर, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तर आपल्याला संविधान दिलेलं आहे। समतेच्या राज्यामध्ये आपण इथे कार्यरत आहोत। या कार्याचा वसा पुढे घेऊन भारतीय भटके विमुक्त प्रतिष्ठा संघ यांनी खऱ्या अर्थाने महाराष्ट्रामध्ये जी भटक्या विमुक्तांच्या चळवळीमध्ये मरगळ निर्माण झाली होती त्या चळवळीला उत्तेजना, ऊर्जा, प्रोत्साहन देण्याचं काम केलेलं आहे। त्याच्यामुळे आवर्जून मी शिवलाल बाबा यांचं तुमचं खूप मनापासून अभिनंदन करते की तुम्ही हा एक चांगला कार्यक्रम, जी व्हॅक्यूम निर्माण झाली होती त्याच्यामध्ये हा घेतलेला आहे। मंचावर उपस्थित असलेले आदरणीय म्हणजे लोकनेते श्री शरदचंद्रजी पवार साहेब, त्याचप्रमाणे जे केवळ बोलून नाही तर कृतीतून, म्हणजे ज्या वेळेस भटक्या विमुक्तांची चळवळ महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा सुरू झाली, दौलतराव भोसले साहेब असतील किंवा माझे वडील बाळकृष्ण रेणके साहेब असतील, यांच्या प्रयत्नाने जेव्हा पहिल्यांदा भटक्या विमुक्तांची चळवळ सुरू झाली तेव्हापासून ते आजपर्यंत गेले 50 वर्ष अगदी कृतीच्या माध्यमातून ज्यांनी भटक्या मुक्तांच्या चळवळीबरोबर राहिलेले आहेत ते बाबा आढाव साहेब, त्याचप्रमाणे व्यंकप्पा भोसले आहेत, दुर्वे साहेब आहेत, भारत जाधव दादा आहेत, मंचावर उपस्थित इथे सर्वजण आहेत। सर्वांची नावं घेणं शक्य नाही। मी सगळ्या पुरस्कारार्थींच्या वतीने प्रतिष्ठानचे अर्थात इंडिया हा शब्द खूप सूचक आहे। या घडीला इंडिया हे एक मोठं आव्हान उभं आहे, ज्याला इथले सत्ताधारी जे आहेत ते घाबरत आहेत। या इंडियाच्या माध्यमातून आमचा सत्कार होणं हे आम्ही खूप स्वतःला नशीबवान समजतो। शिवलाल बाबांनी खूप महत्वाचे मुद्दे आपल्या प्रस्तावनेमध्ये मांडलेले आहे। मी फक्त 2-3 मिनिटच घेणार आहे, कारण का ही संधी पुन्हा पुन्हा पवार साहेबांच्या पुढे बोलण्याची मिळणार नाही। हा काळ जो आहे तो खूप महत्वाचा आहे। पवार साहेब, आपण भटक्या विमुक्तांच्या पाठीशी सुरुवातीपासून उभे आहात। जेव्हा जेव्हा भटक्या विमुक्तांचे प्रश्न आले तेव्हा भटक्या विमुक्तांची चळवळीतले सक्रिय कार्यकर्ते हे तुमच्या मार्गदर्शनाखाली आणि तुमच्या नेतृत्वाखाली एकवटलेले आहेत आणि काही प्रश्नांची पूर्तता देखील झालेली आहे। म्हणजे एकूण भटक्या विमुक्तांचं आरक्षण वाढणं असेल, भटक्या विमुक्तांना वेगळी सूची निर्माण, देशामध्ये महाराष्ट्र हे केवळ पहिलं राज्य आहे, एकमेव राज्य होतं की ज्या राज्यामध्ये भटक्या विमुक्तांसाठी नोकरी व आरक्षणामध्ये स्वतंत्र, नोकरी व शिक्षणामध्ये स्वतंत्र आरक्षण दिलं गेलं होतं। ते 4% होतं आणि आता 11% झालेलं आहे। परंतु पवार साहेब, याच्या पलीकडेही जाऊन काही भटक्या विमुक्तांचे मानवतावादी प्रश्न आहेत जे शिवलाल बाबांनी इथे मांडलेले आहेत। जसं की जोपर्यंत आम्ही सेटल होणार नाही, जोपर्यंत आम्हाला राहायला जागा मिळणार नाही, तोपर्यंत आमचे प्रश्न सुटणार नाही, कारण का आम्ही साधनविहीन आणि ऍड्रेसलेस आहोत। तर सर्वात प्रथम आम्हाला आमचे मतदानाचा अधिकार असेल, आम्हाला फूड सिक्युरिटीच्या माध्यमातून रेशनचा अधिकार घ्यायचा असेल, शिक्षणाचा अधिकार घ्यायचा असेल, उपलब्ध असलेल्या आरक्षणाचा अधिकार घ्यायचा असेल, तर भटक्या विमुक्तांमधल्या ज्या मागास जाती आहेत त्यांना सेटल करणं गरजेचं आहे आणि सेटल करण्यासाठी जमिनी गरजेच्या आहेत। आपण आपल्या माध्यमातून जर या प्रश्नांकडे प्राधान्याने लक्ष दिलं आणि सांगितलं की भटक्या विमुक्तांना या राज्यामध्ये स्पेशल इकॉनॉमिक झोन जसा इंडस्ट्रीसाठी असतो तसा भटक्या विमुक्तांसाठी सुद्धा आरक्षित करण्यात यावा, कारण का हा मानवतेचा प्रश्न आहे। तो झाला तर मग आमचे पुढचे प्रश्न सुटू शकतात। दुसरा महत्वाचा मुद्दा मी म्हणते की या राज्यामध्ये आज घडीला आरक्षणासाठी अनेक लोक रस्त्यावर उतरलेले आहेत। मग ते मराठा आरक्षण असेल, धनगर आरक्षण असेल, बंजारा आरक्षण असेल, आदिवासींचं आरक्षण असेल, अनेक आरक्षण असतील। या आरक्षणासाठी लोक रस्त्यावर उतरलेले आहेत। पण भटक्या विमुक्तांमधला आमचा जो पांगुळ असेल, मसनजोगी असेल, बहुरूपी असेल, कडकलक्ष्मी असेल, जोशी असेल, गोंधळी असेल, छप्परबंद असेल, वैदू असेल, चित्रकथी असेल, भोपे असेल, इतके वंचित आहेत की जे स्वतःच्या हक्कासाठी सुद्धा रस्त्यावर येऊ शकत नाही। तेव्हा त्यांचं पालकत्व घेणं याची नैतिक जबाबदारी ही आपली आहे पवार साहेब। त्याच्यामुळे या लोकांचं असलेलं आरक्षण कसं यांच्यापर्यंत पोहोचेल आणि मूळ भटक्या विमुक्तांचं आरक्षण कसं वाढेल, याच कारण का ज्यावेळेस 4% आरक्षण होतं ते वाढवून 6% झालं, 6%चं आरक्षण 11% झालं जेव्हा धनगर आणि बंजारी जेव्हा भटक्या विमुक्तांमध्ये आले। आज त्याच्यानंतर 93 नंतर आज घडीपर्यंत भटक्या विमुक्तांमध्ये अनेक जातींचं इन्क्लुजन झालेलं आहे आणि 42 पासून
60च्या वर जाती झालेल्या आहेत. त्यामुळे या जातींच्या आरक्षणाच्या बाबतीत काय, लोकसंख्येच्या प्रमाणात यांचंही आरक्षण वाढलं पाहिजे, ही आमची दुसरी मागणी आहे. तिसरा मग असा येतो की मग आमची लोकसंख्या किती आहे. आम्हाला असं म्हणायचंय की राहुल गांधींनी जातनिहाय जनगणनेचा मुद्दा हातात घेतलेला आहे आणि जातनिहाय जनगणना जोपर्यंत होणार नाही तोपर्यंत या देशामध्ये आणि या राज्यामध्ये भटके विमुक्त किती आहेत, ओबीसी किती आहेत आणि इतर समाज घटक किती आहेत हे कळणार नाही. त्यामुळे आपण भटक्या विमुक्तांच्या जातनिहाय जनगणनेसाठी सुद्धा आग्रह धरावा, ही आमची तिसरी प्रमुख मागणी राहील. मला असं वाटतं की ह्या तिन्ही मागण्या असतील, शिक्षणाच्या बाबतीतल्या असतील, आरक्षणाच्या बाबतीतल्या असतील, उद्योगांमधलं आरक्षण असेल, कारण का आम्ही उद्योगांमध्ये येतच, उद्योग आमच्या हाताला नाहीच आहेत. सगळ्यात बेरोजगारी महाराष्ट्रामध्ये जी जास्ती त्याच्यातले बेरोजगार आपण काढले, साधनविहीन काढले तर तो भटके विमुक्त समाज घटक आहे. त्यामुळे या सगळ्या समाज घटकाला जर आपल्याला उत्थान द्यायचं असेल, वर आणायचं असेल तर काही उपाययोजना कराव्या लागतील आणि त्यातल्या बऱ्याचशा उपाययोजनांवर चर्चा होते पण आपण लक्षच देत नाही. कारण की या सगळ्या उपाययोजना रेणके आयोगाने 2008 मध्ये जो आपला अहवाल दिला होता केंद्र सरकारला, ज्या 72 शिफारशी केलेल्या आहेत त्यातल्या 1-2 शिफारशी ज्या आहेत, ज्या आरक्षणाशी संबंधी आहेत त्याच्याबद्दल आपले मतभेद असू शकतात, परंतु आरक्षणासंबंधित नसलेल्या ज्या शिफारसी आहेत, ज्यांचं सेन्सस झालं पाहिजे, सर्व्हे झालं पाहिजे, शिक्षणासाठी त्यांना शाळा कॉलेजेस गावनिहाय झाले पाहिजे, या सगळ्या शिफारशींकडे मला वाटतं पवारसाहेब तुम्ही लक्ष देण्याची गरज आहे. कारण का आयोगाचा रिपोर्ट जेव्हा सादर केला गेला होता तेव्हा आपल्याच एका कार्यकर्त्याने त्या आयोगाची होळी केली होती. हे फार दुःखदायक आहे आणि त्याच्यामुळे भटका विमुक्त समाज खूप मागे गेलेला आहे, प्रचंड मागे गेलेला आहे, 25 वर्ष मागे गेलेला आहे. त्यावेळेस जर रेणके कमिशनवर चर्चा होऊन त्यातल्या काही घेण्यायोग्य ज्या शिफारशी जर आज अंमलात आल्या असत्या तर आज आम्हाला मागायसाठी तुमच्याकडे एवढी मोठी लिस्ट लागली नसती. आम्ही काही मोजक्या मागण्या मागितल्या असत्या. आमचं म्हणणं एवढंच आहे पवारसाहेब, तुम्ही तुमच्या कारकिर्दीमध्ये अनेक भटक्या विमुक्त कार्यकर्त्यांना मान सन्मानाची पदं दिलेली आहेत, मोठं केलेलं आहे, महापौर केलेला आहे, आमदार केलेला आहे, परंतु हे तुम्ही करू शकता. तुमच्या संवेदनशील मनाला वाटलं, तुमची आमच्या प्रती असलेली संवेदनशीलता होती म्हणून तुम्ही करू शकलात, परंतु हे सगळेच राज्यकर्ते करत नाहीत. त्यामुळे धोरणाच्या पातळीवर देखील आम्हाला आमच्या लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये आरक्षण असलं पाहिजे. आमची लोक ही आरक्षणातून हक्काने ओबीसीची आणि भटक्या विमुक्तांची जी लोक आहेत ती महापौर बनली पाहिजेत, हक्काने आमदार बनले पाहिजेत. अशा पद्धतीचं राजकीय धोरण सुद्धा भटक्या विमुक्तांच्या बाबतीत अवलंबलं गेलं पाहिजे असं आम्हा तमाम भटक्या विमुक्तांना वाटतं. मला असं वाटतं की ह्या महत्वाच्या मुद्द्यांवर आपण नक्कीच लक्ष द्याल आणि त्याच्या बाबतीत तुम्ही राष्ट्रवादी पक्षाच्या तर्फे सुद्धा आग्रही राहाल, किंबहुना आमची विनंती आहे की तुम्ही आग्रही राहावं. शिवलाल बाबा, भारतदादा, तुम्ही आम्हाला सगळ्यांना प्रोत्साहन दिलं, आमच्यामध्ये बळ दिलं, त्याच्यासाठी आम्ही तुमचे खूप खूप मनापासून आभारी आहे. कारण का बाबांचं म्हणजे शिवलाल जाधव साहेबांचं शाळा किंवा जे केंद्र आहे ते आमच्यासाठी चळवळीचं केंद्र आहे. आम्ही तिथे मुलांचे, तरुणांचे कॅम्प घेतो, शिबिरं घेतो, परंतु असं हक्काचं सुद्धा आमच्यासाठी एक रिसर्च इन्स्टिट्यूट असली पाहिजे अशी आम्हाला एक कमतरता जाणवते. त्याच्याकडे पण तुम्ही लक्ष द्या. पुन्हा एकदा मी तुमच्या सगळ्यांचे आभार मानते. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.